उद्धव ठाकरे या सगळ्या संदर्भात बोलतायत। थोड्याच वेळात माध्यमांशी ते संवाद साधणार असल्याचं समजलेलं होतं, कारण शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे आरसीएफ चेंबूरमधल्या आरसीएफ कर्मचारी सेनेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत। ठाकरे गटातले काही महत्त्वाचे नेते देखील यावेळेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित आहेत। विनायक राऊत आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील आहेत। आरसीएफ कर्मचारी सेनेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे। हॅलो, जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आपल्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं। मी विनंती करेन की साहेब, आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या सुंदरशा सोहळ्याची सुरुवात करूया। बोला सकल मंडित अखंड लक्ष्मी अलंकृत राजकाल धुरंधर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर हर, अरे आवाज कोणाचा? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सध्या या संदर्भातली माहिती देत आहेत। अभिषेक, काय नेमकी माहिती? आरसीएफ ही कर्मचारी सेना आहे, त्यांच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते इथं आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर चेंबूर हा शिवसेनेचा गट राहिलेला आहे। एकूण मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आपल्याला चेंबूरमध्ये पाहायला मिळतात आणि ती एक ताकद जी आहे ती विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी आपल्याला या सगळ्या कार्यक्रमातून होताना पाहायला मिळतो आहे। एकूणच येत्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे हे आपल्याला भेटी देताना पाहायला मिळत आहेत। एकूण आपल्या कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधताना दिसत आहेत। अशातच हा एक छोटेखानी कार्यक्रम म्हणावा लागेल, ज्यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांशी आणि जे कर्मचारी सेनाचं हे नूतन कार्यालय आहे त्याच्या उद्घाटनासाठी इथं दाखल झालेले आहेत। ठीक आहे, प्रेक्षकांना आपण ही दृश्य दाखवूया। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आरसीएफ कर्मचारी सेनेच्या ऑफिसमधली ही दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।